78वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार ध्वजारोहण। सकाळी 7:30 ध्वजारोहण होणार। आज स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या 123हून अधिक विशेष पाहुणे उपस्थित राहणार। विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा समावेश। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले 115 खेळाडू लाल किल्ल्यावर उपस्थित राहणार। शिवाय आज दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी पदक विजेत्यांची भेट घेणार। आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा 77वा वर्धापन दिन ठाण्यामध्ये साजरा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मध्यरात्री 12 वाजता ध्वजारोहण। अनेकांची मोठी गर्दी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 8 वाजता वर्षा निवासस्थानी तर 9 वाजता मंत्रालयात झेंडावंदन करतील। आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार। शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी सोहळ्याला उपस्थित राहणार। नवी दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदनाला आकर्षक विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनाचा दिल्लीमध्ये मोठा उत्साह। अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरामध्ये होतं उत्साहाचं वातावरण। जुनं संसद भवन म्हणजे आताच्या संविधान भवनाला तिरंग्याची रोषणाई। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पोलीस पदकांची घोषणा। राज्यातल्या 17 पोलिसांना शौर्य पदक। उल्लेखनीय सेवेसाठी 3 पोलिसांना तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 39 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर। मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाच्या वतीनं सत्कार समारंभ। स्वातंत्र्य सैनिक, शूरवीर आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांच्या हस्ते। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजभवनाला आकर्षक रोषणाई। राजभवन तिरंग्यानं सजलं। मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय, विधान भवन आणि प्रशासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई। सकाळी 9:05 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ध्वजारोहण होणार। मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नरिमन पॉइंटवर एनसीसी कॅडेट्सकडनं मानवी साखळी। हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा। 700 ते 800 विद्यार्थी सहभागी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडारदरा धरण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजला। धरणाच्या दरवाजांना तिरंग्याची रोषणाई। पर्यटकांच्या स्वागतासाठी परिसर सज्ज। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नांदेडमधल्या विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प सजला। तिरंग्याच्या रोषणाई पाहण्यासाठी नांदेडकरांनी केली गर्दी। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाशिक पालिकेच्या इमारतीला विद्युत रोषणाई। दोन्ही इमारतींची खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधी समाजाकडून बीडमध्ये मशाल रॅलीचं आयोजन। यावेळेला सिंधी समाजातील पुरुष, महिला, चिमुकले देखील मशाल रॅलीत सहभागी। भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणावर तिरंग्याची लेझर विद्युत रोषणाई। आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। विठ्ठल मंदिर दर्शन मंडप, भक्त निवासाला तिरंग्याची रोषणाई। तिरंगी रंगात न्हाऊन निघालेलं विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी भाविकांची होती गर्दी। कोल्हापूरच्या कागलमधील पाझर तलावात म्युझिकल फाउंटन शोचं सादरीकरण। देशभक्तीपर गाण्यांचं सादरीकरण पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं 13 ते 14 हजार बटनांचा वापर करून बनवला तिरंगा कुर्ता। सांगलीतल्या मिरजमधील इम्रान मलिदवाले या टेलरची कारागिरी। लातूरच्या अहमदपूरमध्ये 1121 फूट लांब ध्वज घेत तिरंगा रॅली। रॅलीमध्ये देण्यात आलेल्या देशभक्तीपर घोषणांनी
अहमदपूर शहर दुमदुमलं. भिवंडीमध्ये आशा सेविकांची आरोग्य जनजागृती तिरंगा रॅली. शेकडो आशा सेविका रॅलीमध्ये सहभागी. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसई विरार शहर विद्युत रोषणाईनं उजळलं. पालिकेच्या नव्या मुख्य कार्यालयात ध्वजारोहण होणार. नांदेड जिल्ह्यातल्या 1,88,000 विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित. विद्यार्थी अजूनही गणवेशाच्या प्रतीक्षेत, तर शासनाच्या एक राज्य एक गणवेश योजनेचा बोजवारा उडाल्याचं चित्र. विद्यार्थ्यांवर गणवेशाविनाच स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची वेळ. काही ठिकाणी गणवेशच मिळाले नाहीत, तर मिळालेले काही गणवेश हे निकृष्ट दर्जाचे. गणवेशाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मनसेची मागणी. गडचिरोली पोलीस दलातील 17 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदक, तर एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर. राज्यातल्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात. 2 महिन्याचे 3,000 रुपये काही महिलांच्या खात्यात जमा. भंडाऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर आता यायला सुरुवात. खात्यावर पैसे आलेल्या महिलांमध्ये आनंद. उर्वरितांचा अजूनही पैसे न आल्यानं हिरमोड. रक्षाबंधनपूर्वीच राज्यातल्या माता भगिनींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. राज्य सरकारनं दिलेला शब्द पूर्ण केल्याची प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर जालन्यातल्या महिलेने मुख्यमंत्री आणि अर्जुन खोतकर यांचे मानले आभार. फोनवरून दिली प्रतिक्रिया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. नाशिकमधल्या लाभार्थी महिलांनी सरकारचे मानले आभार. यवतमाळमध्ये लाडक्या बहिणीच्या सेतू सुविधा केंद्रात आर्थिक लूट. 150 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ लाभार्थ्यांनी काढला. यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष. गणेशोत्सवासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि विविध गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित. मुंबईतल्या गणपती मंडळांना सरकारचा दिलासा. गणपती मंडळांकडून आता फक्त 100 रुपये भाडं आकारलं जाणार. मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. गणेशोत्सव काळात रात्रभर लोकल सुरू राहतील यासाठी सरकार प्रयत्न करणार. 4 दिवस रात्री 12 पर्यंत स्पीकर लावण्याचीही परवानगी. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक आणि रुग्णवाहिका तैनात करण्याचेही निर्देश. मराठा आरक्षणावरील पूर्णपीठापुढची सुनावणी 26 ऑगस्टपर्यंत तहकूब. राज्य मागासवर्ग प्रवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांचे सवाल कायम. राष्ट्रवादीचं कार्यालय मुंबईत, तिथूनच सगळं काही चालतं. रोहित पवारांच्या टीकेला धर्मराव बाबा आत्राम यांचं प्रत्युत्तर. गोंदिया विधानसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच. विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीसह भाजपचा दावा. हा मतदारसंघ प्रफुल्ल पटेल यांचा असल्यानं या जागेकडे महाराष्ट्राचं लक्ष. संजय राऊतांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडल्याचा अमोल मिटकरींचा गंभीर आरोप. पवार कुटुंब एकत्र येत असेल तर विरोधकांच्या पोटात पोटशूळ का उठतोय, मिटकरींचा सवाल. मी महत्वाच्याच माणसाला उत्तर देतो. रोहित पवारांच्या टीकेला प्रफुल्ल पटेल यांचं उत्तर. प्रत्येकाला उत्तर देत नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी रोहित पवारांवर बोलणं टाळलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या दिवशीच भाजपचं पिंपरीमध्ये अधिवेशन. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या 3 विधानसभा मतदारसंघांवरनं महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता.
आमदार महेश लांडगेंनी कुस्तीपटू विजय डोईफोडेची रुग्णालयात घेतली भेट. विजय पूर्णपणे बरा होऊन पुन्हा मैदान गाजवेपर्यंत आम्ही त्याच्यासोबत. आमदार महेश लांडगेंची प्रतिक्रिया. लातूरच्या अहमदपूरमध्ये सुप्रिया सुळेंचं भाषण सुरू असताना मराठा आंदोलक मंचावर मराठा आरक्षणावर सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.